सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। सकाळच्या हार्दिक शुभेच्छा। गुड मॉर्निंग टू एव्हरीवन। एक महत्त्वाचा विषय सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे। NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांच्या वतीने जे UGC नेट परीक्षा आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट जून 2024, ही परीक्षा परवा 18 जून 2024 रोजी झाली होती। त्या परीक्षेत अव्यवहार झाल्यामुळे तो परीक्षा रद्द करण्यात आला आणि ते परीक्षा पुन्हा एकदा येणारा ऑगस्ट महिना 21 तारीख ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 पर्यंत, म्हणजे कमीत कमी एक 14 दिवस ही परीक्षा होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। UGC नेट परीक्षांचा नवीन वेळापत्रक, नवीन तारीख जाहीर करण्यात आलेले आहे। काल रात्री NTAने ही परीक्षांची जाहीर केलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये ही परीक्षा होणार आहे। ही परीक्षा आता ऑफलाईन होणार नाही, ऑफलाईन परीक्षा आता होणार नाही। ही ऑफलाईन परीक्षा रद्द केलेली आहे त्यांनी। आता येणारा जूनचा हा नेट परीक्षा ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। कृपया हे नवीन तारीख आपण लक्षात घ्यावी आणि ह्या नवीन तारखांचा, नवीन अभ्यासांचा, नवीन नियोजनाबद्दल आपण स्वागत केलाच पाहिजे। होय, NTAने ही परीक्षा रद्द केली। का रद्द केली हे सगळ्यांना ठाऊकच आहे। परीक्षा पेपरमध्ये अव्यवहार झाल्यामुळं। जर हे परीक्षा डिक्लेअर झालं असतं तर चांगला विद्यार्थी सोडा, सगळं जे चुकीच्या मार्गाने परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाला असता। म्हणून ही जे निर्णय सरकारने घेतलेले आहे हे स्वीकारा आणि ऑगस्ट महिन्यात होणारी जी ऑनलाईन परीक्षा आहे ती परीक्षा पास व्हावी। आणि ही नेमकं आता हे एकच नाही तर नीटचं जो परीक्षा आहे, जे 12वी झाल्यानंतर जे विद्यार्थी MBBS प्रवेशासाठी, जे मेडिकल प्रवेशासाठी परीक्षा घेतात, नीट परीक्षा देतात, तेही परीक्षा रद्द करून आता पुन्हा एकदा परीक्षा 10 जुलैला ही परीक्षा होणार आहे। त्या परीक्षेकडे तुम्ही पहा आणि त्या विद्यार्थ्याकडून तुम्ही शिका। नीट प्रिपरेशन करणारे विद्यार्थी किती तास अभ्यास करतात, किती हार्डवर्क करतात, किती घासतात। घासल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार आहे? गंजून जाण्यापेक्षा झिजून तरी जावा। नीट परीक्षेसाठी प्रिपरेशन करणारे, रात्रभर अभ्यास करणारे, किती हार्डवर्क करणारे विद्यार्थी आहेत माहिती आहे। आणि एवढं प्रामाणिकपणाने अभ्यास करणारे विद्यार्थी असतात, परंतु काही नालायक लोकांमुळं हे पेपर लिकेज झाली आणि पेपर आता पुन्हा एकदा घेण्याचा, आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाईन होत होती, आता ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे। ठीक आहे, आता तुम्ही स्वीकार करा। जे प्रामाणिक विद्यार्थी आहे, अभ्यास केलेले विद्यार्थी आहे, तुम्ही जे काय घडलं त्याला स्वीकारा आणि ऑनलाईन परीक्षा पुन्हा एकदा आपली क्वालिटी, आपली नॉलेज, आपली स्किल, आपली कॅपॅसिटी, आपली पोटेन्शियल पुन्हा एकदा आपण सिद्ध करावी। त्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही। जे अभ्यास केलेले असतात त्यांना एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा अभ्यास पेपर घेतलं तरी आपण परीक्षा पास होतोच। जे चुकीच्या मार्गाने पेपर दिलेले असतात त्यांना दुसऱ्यांदा म्हटल्यानंतर सगळं घाम फुटतात, ते होतच नाही। आणि आमचं दुर्दैव, आमच्या सोलापूर जिल्ह्यातील एक जिल्हा परिषदमधला शिक्षक हे सगळं लफडं केलेलं म्हणून काल सकाळच्या पेपरला, संचारच्या पेपरला बातमी आलेत। आज त्याला जाऊन पोलीस कोठडीमध्ये बसवलं त्या शिक्षकाला। म्हणजे तुम्ही जिल्हा परिषद शिक्षकाला, म्हणजे जे बाकीचे गुरुजन आहेत, गव्हर्मेंट शाळेला किती तुम्ही कलंक लावलात। असं चुकीचं काम करू नये ना। म्हणजे मिळतात वाम मार्गाने, चुकीच्या मार्गाने पैसे मिळतात, म्हणजे हे अशी सगळं नालायक वृत्तीचं कामं करणारे लोक समाजात आहे। त्यामुळे असे प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हे परिणाम होत असतो। मग एवढं दिवस किती केलं, काय केलं, हे सगळं आता CBIने चौकशी करून बाहेर येतील। ते दुसरा भाग आहे। जे चूक करतात त्यांना आज न उद्या ते सापडतातच, परंतु तुम्ही चांगल्या मार्गाने वागा, चांगलंच राहा। कारण जीवनाचा मेन उद्देश काय,
लीड अ सॅटिस्फॅक्शन लाईफ, लिव्ह अँड लेट अदर्स टू लिव्ह. आपण जगलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे. आपल्या जगण्यातून दुसऱ्यांना त्रास न होता दुसऱ्याने आपल्याकडून प्रेरणा मिळवून घ्यावं अशी आपलं जीवन असायला पाहिजे. ही मेन आपल्या जीवनाचा उद्देश असतो. ही काय परीक्षा लिहिणं जाणं हे ओके, आणि त्याच्यासोबत हे CSR नेट एक्झाम कॅन्सल झाली आणि हे परीक्षा पुन्हा ऑनलाईन होणार आहे 25 जुलै ते 27 जुलै. म्हणून UGC नेट परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. हे नवीन तारीख जाहीर झालेली आहे. हे नवीन तारीख जाहीर मला कसं कळालं? आता पहाटे वाजले, पहाटे मी 5ला आता हे मी व्हिडिओ करत आहे. 5पासून सुरू आहे. उठले की मी व्हॉट्सअप पाहिलो तर आमचे एक मित्र जे पुण्यात राहतात ते मित्रांनी मग मला तिघं मित्रांनी मला तिघं का 4 चौघांनी मला मॅसेज पाठवले. तो पहिला मॅसेज पाठवला पुण्यामधला एक मित्र आहेत अविनाश राठोड सर म्हणून. अविनाश राठोड सरांचा मॅसेज पाहिलो, सर नेटचं नवीन तारीख आलेलं आहे असं मॅसेज त्यांनी पाठवला. मग अविनाश राठोड कोण आहेत? मला ना त्यांच्याबद्दल खूप आदर का वाटतो. त्या माणसांनी पुणेमध्ये BMTCमध्ये कंडक्टर आहे. कंडक्टर जे गव्हर्मेंटची बस असतं ना पुणे शहरात, जो सिटी बस, त्या सिटी बसमधला तो कंडक्टर आहे. बस कंडक्टर म्हणून ड्युटी करतोय आणि स्वप्न आहे प्राध्यापक होण्याचं स्वप्न. हे बघा हो, ह्यालाच प्रेरणा म्हणतात. तुमचं ध्येय कुठं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि सध्या कंडक्टरची ड्युटी करत करत मला नेट सेट परीक्षा वाचायचं आहे. त्या परीक्षेबद्दल सतत चिंतन करणारा, सतत विचार करणारा, सतत अभ्यास करणारा, टू द पॉईंट अभ्यास करणारा विद्यार्थी आपला अविनाश राठोड सर. परीक्षा पास हो न हो दॅट इज अ सेकंडरी थिंग, बट युअर ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट, युअर डिवोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, युअर एफर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किती तुम्ही प्रयत्न करताय ते महत्त्वाचं आहे ना. आणि योग्य रीतीने प्रयत्न केला तर यश मिळतोच. यश का ऐऱ्या घऱ्यांना लोकांना मिळत नाही. यश हा प्रामाणिक विद्यार्थ्यांनाच मिळत असतो. प्रामाणिक म्हटल्यानंतर जो समर्पणाभावाने अभ्यास करत असतो, जो सिलेबसप्रमाणे अभ्यास करत असतो, जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करतो, जो टू दी पॉईंट व्हिडिओ बघतो, जो वेळेचं महत्त्व समजून घेतो, त्या विद्यार्थ्याला रिझल्ट मिळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा बघा, NTA आपल्याला 55 दिवस वेळ दिलेले आहेत. आज 29 जून, उद्या 30 जून, सोमवार 1 तारीख म्हणजे जुलैचं पूर्ण एक मंथ म्हणजे 31 दिवस. त्याच्यानंतर पुन्हा 21 दिवस म्हणजे 52 दिवस. त्यानंतर तुमचं परीक्षा सुरू होणार आहे. मग हे ॲटलिस्ट हे 55 डेजचं तुम्ही स्टडी प्लॅनिंग करा आणि रिझल्ट मिळवा. परीक्षा पास होणं सोपं आहे, फक्त तुम्ही किती अभ्यास करता हे महत्त्वाचं. हो सर, लई वेळ कमी हो, मला शॉर्टकट सांगा, असा मूर्ख प्रश्न मला विचारू नका. मला शॉर्टकट प्रश्नच विचारू नका. मला नाही हो सर, एवढा दिवस अभ्यास झाला नाही, आमची वेळ मिळाला नाही, घरचा प्रॉब्लेम होता, फक्त मला शॉर्टकट सांगा. मला परीक्षा जवळ आलं की शॉर्टकट सांगा म्हणून प्रश्न, कृपया मला प्रश्न विचारू नका दादांनो. शॉर्टकट नसतोच. पूर्ण हे आता हे कोणासाठी उपयोग माहिती आहे? हे दिवस हे ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेले त्यांना रिव्हिजनसाठी हा दिवस उपयोगात आहे. आणि जे विद्यार्थी आत्तापासून सुरू करतात ते विद्यार्थी हे पेपर एक मॉडेल म्हणून एक्झाम द्या. आणि डिसेंबरमध्ये होणारी नेट एक्झाम ते तुमचा फायनल एक्झाम असेल, ते तुमचा टार्गेट असेल. गडबडमध्ये कुठलाही अभ्यास होत नसतो आणि गडबड करायचं नसतात. आणि तुमचा प्रॉब्लेम NTA काय देणं घेणं आहे तुमचा प्रॉब्लेम? नाही हो सर, आता मला वेळ, हे बघा, वेळ काढाच सर, आम्ही कॉलेजमध्ये ड्युटीला आहे, सोडा. हो सर, आम्हाला असं कसं सोडलं तर आमचं जीवन कसं? मग राहा, त्याच कॉलेजमध्ये राहा आणि उरलेले वेळ पूर्णपणे अभ्यासाकडे वेळ द्या. कारण अभ्यासमुळेच तुमचा रिझल्ट बदलणार आहे. अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे? पेपर 1मध्ये तुमचा मार्क वाढलाच पाहिजे. 60, 70, 80 मार्क तुम्ही घेतलाच पाहिजे. पेपर 1चं सिलेबस एवढी सोपं आहे. हो नाही सर, लई डिफिकल्ट प्रश्न विचारतात, मोठमोठे प्रश्न विचारतात. आपल्याला इंग्रजी समजत नाही. का समजत नाही? इंग्रजी समजत नसेल तर अगोदर मराठी तरी समजून घ्या. नाही सर, ॲडव्हान्स्ड क्वेश्चन विचारतात. आधी साधा बेसिक प्रश्न तरी समजून घ्या. काल जे नेट एक्झाम झाली होती, पहिला शिफ्ट आणि दुसरा शिफ्टमधला क्वेश्चन पेपर मी पाहिलो, ॲनालिसिस केलो. किती सोपे प्रश्न आहे माहिती आहे तुम्हाला? प्रश्न कन्सेप्ट आधारित आहे.
मग कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर रिझल्ट मिळतो दादांनो, रिझल्ट मिळत नाही असं म्हणू नका तुम्ही. आपण काय करतो, फक्त ब्लेम करतो दुसऱ्यावर. नाही क्वेश्चन पेपर चांगला नव्हता, मला वेळ मिळाला नव्हता, माझं असं झालं होतं. डोंट से एनिथिंग. मिळालेलं ह्याच्यामधून काल झालेलं क्वेश्चन पेपर पुन्हा एकदा ॲनालिसिस करा. कुठल्या युनिटवरती प्रश्न आहे, कसं प्रश्न विचारलेत, आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहे का, नाही. सिलेबस टू द पॉईंट. हां, थोडं लेंदी प्रश्न विचारला असेल, परंतु प्रश्न मुद्द्यावर आधारित आहे. आणि मुद्दा हे 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 पुस्तक किती योग्य, 3-3 पेजेस हे पुस्तक वाचन करा ना. 3-3 पेजेस. हो सर 3 पेजमधून होऊन जाईल का, एवढंच करा रे बाबा, एवढंच करा दादा. हा सोडतो आपण, फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर होत नाही, उगं डिटेलमध्ये. अगोदर बेसिक कन्सेप्ट. काल झालेले रिसर्च टॉपिकवरती किती साधा प्रश्न होते माहिती आहे. 50 पैकी 50 प्रश्न घ्या म्हटलं नाही मी तुम्हाला. 50 पैकी ॲटलिस्ट 30 प्रश्न तरी बरोबर काढा. 30 म्हणजे 60 मार्क झालं. पेपर 2ला 100 प्रश्नापैकी कमीत कमी 50 प्रश्न तर बरोबर यायला पाहिजे. तिथं 100 मार्क. दोन्ही मिळून 150 160 अबो. किती पास होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही पेपर सोपा आहे. नाही हो सर, आम्ही अभ्यास न करता 110 मार्क घेतलो, अभ्यास न करता 120 घेतलो, अभ्यास न करता 100 घेतलो. मग अभ्यास न करता घेतला असेल तर आता अभ्यास करा, अभ्यास करून मार्क वाढवा. हे पुस्तक म्हणजे मला सांगायचं काय माहिती आहे का, मटेरियल जास्त नाही. हे आता टीचिंग ॲप्टिट्यूड किती पेजेस आहे, एक पेज, 2 पेज, 3 पेज. चला हां, पुढं क्वेश्चन्स. हा 3 पेज नोटबुकमध्ये लिहा व्यवस्थित. आता वेळ मिळत नाही, मी काय करू, मला वेळ मिळत नाही असं म्हणणारं ना, मला लय राग येतो. मला पण वेळ मिळत नाही, तरी मिळालेल्या वेळेमधून मी व्हिडिओ करतो की नाही. शाळेची ड्युटी करतो दादा, घर संसार आहे, सगळं जबाबदार आहे, कर्जबाजारी आहे, लोक येडे म्हणत, तरीसुद्धा मिळालेल्या वेळेमधून एक नवीन परवा पुस्तक काढलो. आय एम नॉट वेस्टिंग अ सिंगल मिनिट. मी एकही मिनिट आजही मी वेस्ट करत नाही. मग तुम्ही, मग ड्युटी करत मी करत आहे ना, मग तुमच्यासमोर जर मी करत असेल, आणि काल झालेलं जे आटपाडी विद्यार्थी जो मोटर मेकॅनिक आहे, मग तो विद्यार्थी परीक्षा पास होता, तो काय म्हणाल, तो होतात. म्हणजे आय एम नॉट डिग्रेडिंग हिज लाईफस्टाईल, आय एम रिस्पेक्टिंग हिज हार्डवर्क. त्याचा हार्डवर्कला मी रिस्पेक्ट करतो. नाही त्याने आंध्रच पास झालं, आम्हाला काय उपयोग आहे. आंध्रच पास झाला तर कॉन्फिडन्स मिळतो ना, कॉन्फिडन्स मग. आता अफगाणिस्तानाने पाकिस्तानला हाणलेत, अफगाणिस्तानने ह्याला जे मोठमोठे टीम आहेत त्यांना हरवलेत. मग कॉन्फिडन्स मिळतो का नाही. कॉन्फिडन्स हा महत्त्वाचा आहे, तुमचा हार्डवर्क महत्त्वाचा आहे, तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे. बघा हे 3 पेजेस स्टडी करा. आणि हे 3 पेजेस बघा, प्रत्येक रिसर्चवरनं किती, रिसर्चचे टॉपिक किती आहेत, रिसर्चची. सर ह्याच्यामधून प्रश्न येतील का, येणारच. फक्त तुम्हाला हे 3 पेज अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. 3-3 पेज अभ्यास, परफेक्ट अभ्यास, रिपीट रिव्हिजन करा. किती पेज सोपं आहे. रिसर्चचे टॉपिक किती पेजेस आहे, 1, 2, 3, 4, 5 पेजेस आहे. वहीमध्ये 5 पेजेस एकदा लिहा आणि 5 पेजेस मराठीमध्ये वाचन करा. सगळं बघा, कम्युनिकेशन बघा, हे 3 पेजेस. आपण हे बघा, ह्याच्याने काय फायदा होणार आहे, तर तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. 3-3 पेज का म्हणतो मी, एक कम्युनिकेशनचे बघा चॅप्टर, 1, 2, 3, 4 पेजेस. आणि 1 पेज हे ह्या पुस्तकातील मराठीमधलं एक नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर ह्याच चॅप्टरशी रिलेटेड हे जे 2 पुस्तक आहे इंग्लिश मिडियममधले, हे व्हॅल्यूम नंबर 1 आणि हे व्हॅल्यूम नंबर 2. ह्याच्यातील प्रश्न वेगळे, ह्याच्यातील प्रश्न वेगळे. हे बेसिक प्रश्न आहे, हे ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्स आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण फंडामेंटल कन्सेप्ट आधारित इंग्लिश मिडियममध्ये लिहिलेले प्रश्न आहेत. आणि हे नवीन प्रश्न जे कोरोनानंतर जे काय परीक्षा झाली त्या क्वेश्चन पेपर पूर्ण ॲनालिसिस केल्यानंतर हायेस्ट आणि कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स, डिफिकल्ट क्वेश्चन्स, ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्स, क्वालिटी क्वेश्चन्स ह्या पुस्तकामध्ये लिहिलो. बेसिक अगोदर वाचन करा आणि नंतर ह्या पुस्तकातील क्वेश्चन्स फ्रेम करा. काय करा माहिती आहे का, अभ्यासाचं नियोजन काय असतो, ह्या पुस्तकातील मराठी मीडियममधला एक चॅप्टर वाचन करा. उदाहरणार्थ आता कम्युनिकेशन 4थं प्रकरण मराठी मीडियममधून वाचन करायचं. त्याच्यानंतर या पुस्तकातील कम्युनिकेशनचे इंग्लिश मिडियममधलं प्रश्न वाचन करायचं. त्याच्यानंतर
4थं प्रकरण कम्युनिकेशनचे प्रश्न ह्या पुस्तकामधून वाचन करा. ह्या पुस्तकामध्ये 500 प्रश्न, ह्या पुस्तकामध्ये 150 प्रश्न, म्हणजे एक युनिटाच्या आधारे ह्या युनिटमध्ये पहिल्या युनिटमध्ये 1000 प्रश्न आहेत, ह्या युनिटमध्ये 200 प्रश्न. हे प्रश्न वाचन केल्यानंतर ह्या पुढील प्रश्न वाचन करा ना. हे बघा, मटेरियल अवेलेबल करून तुमच्या हातात देत आहे, ह्याचा फायदा घेणारा कौशल्य तुमच्याकडे पाहिजे. नाही हो, पैसे नाही, काय करू, मग काय, योग्य कारणासाठी पैसा नसेल तर आता काय करावं, आम्ही तरी काय करू, तुम्ही तरी काय करता. पैसा नाही हा मुद्दा नसतो दादांनो. योग्यसाठी पैसे खर्च करा. माझंच घ्या असं का म्हणतो, इतरांचंही घ्या, इतरांचंही चांगलं आहे, परंतु फक्त काय, एव्हरी डे आय एम वर्किंग ऑन दिस बुक, एव्हरी डे आय एम शोईंग यू द डिफरंट. आणि हे वेगवेगळ्या राज्यातील प्रश्नपत्रिका, वेगवेगळ्या राज्यातील सेंट्रल युनिव्हर्सिटी, वेगवेगळ्या राज्यातील स्टेट युनिव्हर्सिटी, जे नॅशनल लेवलच्या टॉप इम्पॉर्टंट युनिव्हर्सिटी आहेत, तिथलं सिलेबस, तिथल्या पेपर्स, तिथल्या लायब्ररीमधलं सगळं मटेरियल एकत्रित करून सॉर्टिंग करून ह्या पुस्तकामध्ये मी तुम्हाला ठेवलेलं आहे. आणि ह्याचा फायदा होणार म्हणजे होणारच. म्हणजे हातात असलेलं मटेरियल योग्य रीतीने वाचन केलं. सर इंग्रजी कळत नाही, मोबाईलमध्ये गुगल लेन्स म्हणून आहे, त्याच्यावर फोटो काढा, मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो आणि अभ्यास करा. फक्त करण्याची इच्छा तुमच्यामध्ये पाहिजे, तरच रिझल्ट मिळतो. आणि स्वतःला थोडं काय करा. हे बघा, हे पेपर फेल आणि पास असं लिहित नाही तुम्हाला. देर इज नो फेल, ओनली इट इज क्वालिफाईड अँड नॉट क्वालिफाईड. तुम्ही क्वालिफाईड होणार आहे का नाही, तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असतो, फक्त तो कॅपॅसिटीचा रिझल्टमध्ये कन्वर्ट करणं म्हणजे क्वालिफाईड होणं. तुम्ही तुमच्याकडे पोटेन्शियल नाही असं म्हणत नाही आम्ही. यू हॅव द पोटेन्शियल, जस्ट यू कन्वर्ट युअर पोटेन्शियल इन टू क्वालिफाईड. आता ऑस्ट्रेलियाकडे पोटेन्शियल नाही का, काल मॅच ते हरले ना, सेमीफायनल म्हणजे फायनलमध्ये आलेत का, ते क्वालिफाईड झाले का फायनलला, नाही, पोटेन्शियल असताना नाही झालं. आणि भले भले मोठ्या टीमना अफगाणिस्तानने हरवलं, मग अफगाणिस्तानकडे क्वालिटी आहे का नाही. अमेरिकन नवीन टीम येऊन 2-3 देशांना असा धक्का दिलेत, मग त्यांच्याकडे एव्हरीवन. आणि आपला जो रोहित शर्मा सर आहेत, गेल्या वर्ल्ड कपमध्ये आपण हरलो ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये, आणि आज पुन्हा एकदा पेटून उठून पुन्हा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आलो. ही खरी जीवनाची म्हणजे जिद्द असतो. हार मानायचं नाही, हरलं तर पुन्हा एकदा दुसऱ्या मार्गाने, म्हणजे दुसरं वे यू हॅव टू यूज, दुसरं पोटेन्शियल यू हॅव टू यूज, दुसरं कौशल्य यू हॅव यूज, देन यू कम. एकदा तोच कौशल्य पुन्हा एकदा वापर करा आणि रिझल्ट मिळवा. रोहित शर्मा सराकडनं तो आपण शिकला पाहिजे. जे पंत आहे, जे विकेट किपर, ॲक्सिडेंट झाल्यानंतरसुद्धा आज तो क्रिकेट खेळतो, आणि ज्याचा संसार पूर्ण वारावटाळ झालेत, पूर्ण ऑल ओव्हर इंडियाच्या लोकांनी, ज्याच्या कुटुंबावर प्रश्न निर्माण झाला. मग अशा क्रायसिसमध्ये कुटुंब उद्ध्वस्त होत असताना बायको सोडून गेली, मग अशा स्थितीसुद्धा मानसिक स्थिती न बिघडता देशासाठी खेळणारा आपला हार्दिक पांड्या सर. मुंबई इंडियन्स खेळत असताना आपण त्याच्यावर ट्रोल केलो, त्याच्यावर आपण बोललो, त्यावेळीचा सिच्युएशन होता, परंतु तो माणूस ते सगळं निग्लेक्ट करून आज देशासाठी, म्हणजे कुटुंबावर एवढी मोठी आघात असतानासुद्धा समस्येकडे न पाहणारा हार्दिक पांड्या आज, त्याच्यामुळे तर फायनल आपण प्रवेश करीत आहोत. सांगायचं तात्पर्य एवढाच, तुम्ही समस्येकडे जर पाहत राहिलं तर तो समस्या मोठा होत जाईल. समस्येकडे तुम्ही बघायचं नाही, बघितलं तरी त्याला तोपर्यंत थांबा बाबा, तुझा समस्या अशा आहे ना, आय विल सॉल्व यू, बट फर्स्ट माय प्रिऑरिटी इज दिस. हार्दिक पांड्यासमोर 2, एक घरचा कुटुंबाचा प्रश्न आणि दुसरं देशासाठी खेळणं. अगोदर देशासाठी खेळून येऊन एकदा तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, समस्या ऑटोमॅटिकली कमी होत असतो. एकदा तुम्ही हे बघा, हेच महत्त्वाचं हो. आज मला सगळे येडे लोक म्हणणारे लोक आज एवढं परीक्षा सगळं पास झाल्यानंतर प्रत्यक्षात भेटल्यानंतर हे सर कौड सर हे लय चांगलं मग समोर कोणी येडा म्हणत नाही, समोर तुम्हाला विरोध कोणी करत नाही. तेवढं पोटेन्शियल तुम्ही वाढवा हो. तुम्ही रिझल्ट काढा ना, रिझल्ट काढल्यानंतर हे कॉलेज नाही ते कॉलेज नाही तिसरं कॉलेज. मग आटपाडीचा मित्र आंध्राची सेट परीक्षा पास झाला, तो मुस्लिम युवक, आज तो काय म्हणाल, सर आम्ही हैदराबादला शिफ्ट होणार आहोत, हैदराबाद कॉलेजमध्ये मी नोकरी करतोच. करणाऱ्यांना पूर्ण जग आपल्या हातात आहे. नाऊ वर्ल्ड इज अ ग्लोब. हे ग्लोबल विलेज आहे. आपण कुठेही जाऊन त्या राज्यात ड्युटी करू शकतो. फक्त पोटेन्शियल निर्माण करा. आणि किंवा आटपाडीच्या कॉलेजमध्ये तुम्ही जावा, तिथं शिकवा. तिथं त्यांनी म्हणाल नाही हे तो आंध्राच्या सेट परीक्षा पास आहे, ह्याच्याकडे क्वालिटी आहे.
आज ना उद्या तो महाराष्ट्राचे रिझल्ट काढेल, आज ना उद्या तो नेटचा रिझल्ट काढेल, अशी रिस्पेक्ट तरी तुम्हाला मिळणार आहे. म्हणून इतर राज्यांचं पेपर का द्यायचं, तर तुम्हाला कॉन्फिडन्स मिळण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी मी तुम्हाला हे परीक्षा दिलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, मनापासून अभ्यास करा. अजून वेळ आहे, 55 डेज. कंटेंटवरती फोकस करा. तुमच्याकडे किती कंटेंट आहे तो महत्त्वाचा आहे. जास्त कंटेंट फोकस करू नका. थोडं जे लिमिटेड आहे तेवढंच वाचन करा आणि वाचन केलेलं घटन रिव्हिजन करा आणि रिव्हिजन केल्यानंतर 2-3 प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. बघा तुमचा रिझल्ट काय मिळत नाही. आणि प्रत्येकांचा व्हिडिओ बघत बसायचं नाही, प्रत्येकांचं पुस्तक वाचन करत बसायचं नाही. 1 किंवा 2 पुस्तक त्याच्यामधून नोट्स काढून तेवढं फॉलो करा. आणि जर इफ यू आर बिलिव्हिंग ऑन मी, जस्ट यू फॉलो व्हॉट आय एम टेलिंग यू. ईच अँड एव्हरी पॉईंट इज इम्पॉर्टंट. व्यवस्थित अभ्यास करा. हे येणारं नेट एक्झाम रिझल्ट काढा आणि आयुष्य बदलून घ्या. रिझल्ट एकदा मिळालं, बघा तुमचं वैभव, बघा तुमचा लाईफस्टाईल, बघा तुमचा नॉलेज, बघा तुमचा ॲटिट्यूड, बघा तुमचा स्टेटस, बघा तुमचा स्वाभिमान, सगळं जागृत होणार आहे. प्लीज सर्टिफिकेटमुळं स्वतःचा जो निर्भर म्हणतो ना, सेल्फ रिलायंट, हा ॲटोमॅटिकली एक रिस्पेक्टफुल होणार आहे. कृपया परीक्षा पास व्हा आणि येणारा नेट एक्झामचा प्रिपरेशन करून रिझल्ट काढा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.